लग्न होणं आणि प्रेम होणं हे दोन वेगवेगळ्या स्थानांवरून बघतो आम्ही पत्रिकेत. अजूनही लोक सगोत्र एकनाथ याच्यात अडकलेली आहे. कम्प्युटराइज पत्रिका करून घेणं आणि त्याच्यामध्ये जे काय प्रेडिक्शन दिलं जातं ते प्लस मायनस राहत नाही त्याच्यामध्ये. ओके, ते शून्य होते. योग असणं आणि वैवाहिक सौख्य मिळणं या दोन गोष्टी वेगळ्या. ज्या प्रमाणात डिवोर्स वाढतायत पण तरी असं म्हणतात की 36चे 36 गुण जमू नये विचार करायला हरकत नाही की नाही आम्हाला लिव्हिंग मध्ये जायचं. ते सुद्धा लग्नच आहे असं मी. मंगळाला मंगळाचीच मुलगी पाहिजे. आणि हल्ली झालंय असं की मुलींची काय मुलांची काय लग्नाची वय खूप वाढतात. ज्योतिष खोटं नाहीये ना या सगळ्यांच्या. खरंय. तर अंतर्मनाच्या गुजगोष्टीमध्ये आज सगळ्यांचं स्वागत आहे. आभाताई तुझं सुद्धा स्वागत आहे. जसं आपण आधीच्या भागात म्हणालो की लोकांना आपण मार्गदर्शन केलेलं असतं ते त्या मार्गाने जात नाहीत आणि मग काय अडथळे येतात किंवा त्यांना काय प्रसंगांना तोंड द्यायला लागतं. पण काही बाबतीत पॉझिटिव्ह घटनाही घडत असतील ना? हो, घडतात. हा, म्हणजे साधारणपणे पत्रिका दाखवायला येतात लग्न जमवण्याकरता किंवा काही. तर मी बरेच वेळेला असं सांगते की तुम्हाला जर तुमचे 10 गोष्टी हव्या आहेत असं जर तुम्ही ठरवलेलं असेल तर त्यातल्या 6-7 गोष्टी असतील तर तुम्ही हो म्हणा ना. थोडंसं पुढे मागे असेल तरी सुद्धा बाकीच्या गोष्टी जर चांगल्या असतील तर तुम्ही हो म्हणा. म्हणजे हे लग्नाचा योग असतो ज्या वेळेला त्या वेळेमध्ये लग्न झालं तर ते होतं नाही तर रखडत जातं. तो काळ असतो. प्रत्येक घटना आपल्या आयुष्यात घडण्याचा एक एक काळ असतो जो आपल्याला पत्रिका बघून कळतो. मग आपण योग नाहीये सध्या लग्नाचा हे आपण पटकन म्हणतो. तसंच आहे ज्या वेळेला योग असतो त्यावेळेला तुम्ही योग्य वेळी निर्णय घेणं आणि लग्न करणं हा त्यातला भाग आहे. तर तसं माझ्याकडे एक मुलगी आली होती आणि ती म्हणाली की माझं खूप अटी नाही आहेत म्हणजे पण मला माझ्या माहेरच्यांना धरून राहणारा माणूस पाहिजे. तर म्हटलं ठीक आहे. अर्थात दिसणं हे ते सगळ्याच गोष्टी तुम्हाला पटायला लागतात तर पुढे जाणवतं या गोष्टी. कारण स्वभाव ही गोष्ट काही वेळेला आपल्या नंतर असं वाटलं होतं पण असं नाहीये. मी तिला म्हटलं की ठीक आहे या गोष्टी तू बोलून घे आधी पण म्हटलं एकच सांगेन मी की थोडंसं कुठेतरी कॉम्प्रोमाइज करायला लागेल तुला. तर ती म्हणाली म्हणजे काय. तर म्हटलं काही वेळेला हल्ली मुलींच्या अटी अशा असतात की माझा जो पगार आहे ना त्याच्यापेक्षा त्याला जास्तीच असला पाहिजे. या गोष्टीमध्ये थोडंफार कॉम्प्रोमाइज होऊ शकतो. एखाद्या थोडासा कमी आहे पगार थोडासा काय म्हणतात अगदी बरोबर आहे मला आहे तेवढाच त्याला आहे. तर म्हटलं तुम्ही हो म्हणा ना. ग्रोथ होणार असते ना पुढे. ज्या वयात लग्न होतं ते वय म्हणजे काही तुम्ही अर्ध आयुष्य संपलेलं नाहीये. तुमच्या आयुष्याची सुरुवात असते ती करिअरची सुद्धा सुरुवात असते. मग त्याच वेळेला सगळं तुमच्यापेक्षा वरचढ पाहिजे अशी अट नका ठेवू. तर त्या मुलीनी ऐकलं माझं आणि ज्या वेळेला लग्न केलं त्यावेळेला तिच्या नवऱ्याचा पगार काहीतरी 3-4 हजारांनी कमी होता जवळ. पण तिने लग्न केलं आणि आज ती सुखात आहे व्यवस्थित नांदतीये. तिच्या नवऱ्याचा पगार नंतर वाढला व्यवस्थित. म्हणजे मी जे म्हणते की पत्रिकेमध्ये असतं पण ती वेळ यावी लागते. सगळंच तुम्हाला आता पाहिजे असं म्हणता येत नाही. तर हे जर थोडंसं बघितलं ना तर या गोष्टी होतात. ही अशी आता म्हणजे त्या मुलीने ऐकलं तर तिचं जीवन सुखावं झालेलं आहे आणि खरोखर तो तिचा नवरा माहेरच्यांना सगळ्यांना धरून आहे. सगळं छान चाललंय. म्हणजे हे आता कसं आहे माहितीये प्रत्येक लग्नामध्ये धुसफूस होणं भांडणं थोडीफार होणं होतच. म्हणजे मी म्हणेन हल्ली हे प्रमाण वाढलंय याचं कारण मुली शिकल्या आहेत त्यांना स्वतःची मतं आहेत आणि ते चूक नाहीये. म्हणजे माझं म्हणणं त्याबद्दल नाही पण मग कुठेतरी कॉम्प्रोमाइज करायला शिका तुम्ही एवढंच माझं म्हणणं. तर कुठे ते मी नाही सांगू शकत. हा प्रत्येकाचा निर्णय असतो की मी कुठे कॉम्प्रोमाइज करायचं. असं केलं ऐकलं तर सुखावं होतं पुढचं आयुष्य. खरंय. म्हणजे आता लग्न या विषयावर आपण आलोय म्हणून थोडं डिटेल चर्चा करूया आपण की लग्न जुळवताना काय नेमकं घडतं. की पालकांची मनस्थिती वेगळी असते मुलांची मनस्थिती वेगळी असते अपेक्षा वेगळ्या असतात प्रत्येकाच्या आणि मग अनेक प्रश्न आहेत या बाबतीत माझे की कसं काय असतं की पालकच ठरवत असतात मुलं ठरवतात किंवा त्यांना कधी कधी ग्राह्य धरलं जातं एकमेकांना विचारलंच जात नाही. बरेच वेळेला अशा गोष्टी घडतात. तर काय झालंय पूर्वी अगदी
लवकरच्या वयामध्ये लग्न व्हायची. हम्म. मधला एक स्पॅन असा होता की त्यावेळेला खूप उशिरा लग्न होत होती, कारण त्यांना सेटल व्हायचंय, अंक व्हायचंय, हे सगळं. त्याच्यानंतर परत एक काळ असा आला की लवकर लग्न व्हायची, कारण कॉलेजपासून अफेअर्स असायची आणि सगळं. मला असं वाटतं की माझी पिढी किंवा थोडीशी आधीची पिढी असं जर घेतलं तर त्या पिढीचं म्हणणं असं होतं की आपण दोघांनी एकत्र मिळून आपलं विश्व उभं करूया, आणि त्याचा आनंद एक वेगळा असतो. पण आजच्या बाबत मी असं म्हणेन की मान्य मला की मुली पण खूप शिकलेल्या असतात, उत्तम गोष्ट आहे, त्या पण करिअरचा विचार करत असतात. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये ना त्यांचं म्हणणं असतं की नवरा आमच्यापेक्षा वरचढच पाहिजे, आणि तो त्यांना सुरुवातीलाच हवं असतं. ते वाटच बघायला तयार. मान्य मला की पुढे काय वाढून ठेवलं हे आपल्याला माहिती नसतं, पण मग माझं म्हणणं असं आहे की तुम्ही तुमच्या करिअरमध्ये सॅटिस्फाईड आहात ना, तुम्ही तुमच्या ह्याच्यावर फोकस करा. थोडंसं नवऱ्याचं करिअर 19-20 असेल तर त्यांनी मोठा काय फरक पडणार आहे? इतर काही 4 गोष्टी त्याच्यामध्ये चांगल्या असू शकतात ना. आज झालंय असं, महागाई वाढली आहे किंवा खर्च वाढलेत हे मान्य, पण पैसा हेच सगळं नाहीये ना. आजच्या काळामध्ये बघायला गेलं तर मुलींच्या आयांच्या अपेक्षा खूप जास्ती असतात. म्हणजे मी जे भोवती ऐकते ते सांगते की त्यांना ऑलरेडी मुलाच्या नावावरती फ्लॅट हवा असतो, ऑलरेडी त्यांनी गाडी घेतलेली हवी असते. म्हणजे त्या मुलाला सेटल व्हायला, मग या गोष्टींचा पुढे विचार करायला थोडासा तरी वेळ लागतो ना. जर तुम्ही लवकरच्या वयात लग्न करताय, हा तुम्ही 30 नंतर 35च्या वयात लग्न करत असाल तर ठीक आहे, पण 25 वर्षाचं जर असेल मुलगी तर ती हा विचार करू शकते ना की बाबा अजून प्रोग्रेशन करता वेळ आहे, मग तुम्हाला सगळ्या गोष्टी आत्ताच का पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. प्रत्येकाच्या, मी पुन्हा म्हणते की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ती घटना घडण्याचा काळ ठरलेला असतो. ती घटना घडणारच नाही असं नसतं. आता तसंही काही वेळेला असतं. एका मुलाच्या पत्रिकेमध्ये त्याच्या नावावरती घर घेऊ नकोस असं मी त्याला सांगितलं होतं. म्हणजे असं नाही की त्याचं घर होणारच नाही म्हणून, पण तू घर घेताना तुझ्या बरोबर कोणाचं तरी नाव, आईचंच पाहिजे किंवा असं नाही, बायकोचं नाव लावलंच तरी चालेल, पण 2 नावांवरती घर घे. तर त्याच्या मागची आमची कारणं काही वेगळी असतात. असं सांगितलेलं असताना तो मुलगा मग आईच्या आणि त्याच्या नावावरती जर फ्लॅट असेल तर मग पुन्हा त्या मुलींचे, मग आईचा त्याच्यामध्ये, मग आईच्या प्रॉपर्टीमध्ये आणखीन भावंड असेल तर त्याचा हिस्सा असू शकतो. हे न संपणार आहे. या गोष्टी डिस्कस करून तुम्हाला सॉर्ट करता येतात, जे आज केलं जात नाही. आणि मुली फक्त की नाही फ्लॅट पाहिजे, गाडी पाहिजे, त्याच्या नावावर आहे का तरच आम्ही करू. हे खूप आहे, याच्यामध्ये खूप वाढलंय. आणि त्याच्या पुढे जाऊन पुन्हा मग पत्रिका बघायची असते, कारण पत्रिकेमध्ये पुढे काय योग आहे, चांगला आहे. मग माझं म्हणणं असं आहे, पत्रिका बघताना सुद्धा अजूनही लोक सगोत्र, एकनाळ याच्यात अडकलेली आहेत. माझ्या डोळ्यासमोर उदाहरणं आहेत की ज्यांची सगोत्र लग्न झालेली. काय कॉन्सेप्ट आहे? सगोत्र हे प्रकार असा होता की आपण जे म्हणतो ना की फॅमिलीमध्ये, इनर फॅमिलीमध्ये लग्न होऊ नये, ही जी कन्सेप्ट होती आपल्याकडे, कारण म्हणजे त्याच्यामध्ये काही नंतर फिजिकल डिफेक्ट्स क्रिएट होऊ शकतात. असं एक त्याच्यामध्ये हे असतो, जे आपण पारसी समाजामध्ये खूप बघितलं जातं की तिथे आपल्या आपल्यातच लग्न करत जातात. द सेम थिंग विथ दिस. तर ते एकाच फॅमिलीमधले धरले जातात, मग फॅमिलीत नकोच लग्न व्हायला, या कारणाकरता पुढच्या फिजिकल जीन्स आणि तुमच्या या सगळ्या प्रोग्रेशन पाहिजे त्या ह्याच्यात, मग 2 याचं कोलॅबरेशन व्हावं, हे असं म्हटलेलं आहे. आता त्याच्यामध्ये काही असं पण आहे की या गोत्राचं आणि त्या गोत्राचं पटत नाही म्हणून. आता हा पारंपरिकचा अभ्यास आहे, मी त्याच्यात खूप हे नाही केलेला अभ्यास. पण मला असं वाटतं की आता हे जर आपण विचार केला सगोत्र, तर हे कधी ठरली? ऋषीमुनींची नावं आहेत ना गोत्रांना, जी काय नावं आहेत ती, गौतम आहे, अत्री आहे, काश्यप आहे, ही सगळी त्यावेळेची नावं आहेत. त्याच गोत्रामधल्या आता किती पिढ्यामध्ये गेल्या, मग त्याच्यामध्ये काही ना काहीतरी बदल होत गेलेच आहेत ना. मधल्या काही पिढ्यांमध्ये दुसऱ्या गोत्रांबरोबर लग्न झालेले, काही नाही बऱ्याच पिढ्या लग्न झालेली आहेत ना, म्हणजे त्या जीन्स मध्ये आता बदल झालेले आहेत ना. मग एखादं बाकीचं सगळं चांगलं आहे, फक्त सगोत्र आहे, या कारणाने आपण का नाकारायचं? मी असं म्हणत नाही की तुम्ही सगोत्र असं नाही, सगोत्र असलं तरी बघा तुम्ही रॅन्डम
तुम्ही तेही ऍडजस्ट करा, तेही नाही मी म्हणत. हम्म. तुला जर 7 गोष्टी तुला पटतायत हम्म. आणि ही गोष्ट नडतीये, तर का नाही त्या गोष्टीचा हम्म. विचार करायचा. हम्म. इव्हन एक नाड जे म्हटलं जातं, एक नाड हे काय आहे? तुमची प्रकृती, पित्त प्रकृती आहे, कफ प्रकृती आहे, याच्यावर ते Okay. नाडी ठरली जाते. त्याचा संबंध त्याच्याशी आहे. मान्य, मला त्याचा संबंध संततीशी पण Okay. लावला जातो, म्हणजे आहे त्याचा. पण मला सांग की आज सायन्स एवढं पुढे गेलेलं आहे, टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेलेली आहे सगळ्याच बाबत, हम्म. की तुम्ही टेस्ट ट्यूब बेबीज आहेत कन्सिव्ह करण्यात, हम्म. आणि मी म्हणेन की मग ह्याच्यामध्ये पडावं का एक नाड हे करून. हम्म. मुळातच आज प्रॉब्लेम्स असे झालेले आहेत की आपली जी लाईफस्टाईल आहे त्याच्यामध्ये मुलींचे पीसीओडीचे प्रॉब्लेम्स हो. वाढलेले आहेत. थायरॉइड म्हण किंवा कोलेस्ट्रॉल वाढणं म्हण किंवा डायबिटीस सुद्धा म्हण, हम्म. हे रोग खूप लहान वयामध्ये हल्ली डिटेक्ट होतात. हम्म. आणि हे सगळेच प्रॉब्लेम्स डिलिव्हरीच्या वेळेला किंवा कन्सिव्ह करण्यामध्ये येऊ शकतात. हम्म. मग तुम्ही या गोष्टींचाही विचार केला पाहिजे. फक्त एक नाड आणि सगोत्र हम्म. याच्यात किंवा मंगळ हम्म. हा जो काय प्रकार आहे, आता मंगळ आहे पत्रिकेमध्ये, पण तो कुठल्या स्थानात आहे, कुठल्या राशीत आहे, हम्म. त्याप्रमाणे त्याचा इफेक्ट कमी जास्ती होतो. याचा विचार केला जात नाही. हम्म. रॅन्डम कोणीतरी सांगितलेलं असतं हम्म. मंगळाला मंगळाचीच मुलगी पाहिजे, मान्य मला, पण त्याचे इफेक्ट काय आहे, काही कुठल्या राशीमध्ये तो आहे, कुठल्या स्थानात आहे, त्याप्रमाणे त्याचा इफेक्ट कमी जास्ती होतोय याचा विचारच केला जात नाही. ओके. किंवा एखाद्या पत्रिकेमध्ये मंगळ आहे तर त्याला समोरच्या पत्रिकेमध्ये असलेला राहू किंवा शनी किंवा गुरु हे ग्रह जर तेवढे स्ट्रॉंग असतील हम्म. तर ते लग्न होऊ शकतं आणि असे संसार होतात पुढे चांगले. अच्छा. पण हे लोकांना माहिती नसतं आणि हम्म. ते या कन्सेप्ट मध्ये अडकतात. हम्म. आता मला माहित नाही की हे कन्सेप्ट मध्ये अडकलेले असतात की नकार देण्याकरता ह्या गोष्टी बरोबर, वापरल्या दोन्ही जातात. बाजू असू दोन्ही शकतात. बाजू असू हम्म. पण त्याच्यामुळे ना हल्ली झालंय असं की मुलींची काय मुलांची काय लग्नाची वय खूप वाढतायत हम्म. आणि त्याच्यामुळे पुढचे प्रॉब्लेम्स वाढतात. हम्म. माझं म्हणणं असं आहे की मान्य की पत्रिका बघावी न बघावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आता लव्ह मॅरेजच करतात त्यावेळेला म्हणजे पत्रिका बघून तुम्ही करू नका असं सांगितलेलं असतं. नाही नाही आम्हाला करायचं म्हणून बरोबर. करणारे आहेतच ना. हो. मग त्यावेळेला या कुठच्याच गोष्टी मॅटर करत नाही. हम्म. पण ज्या वेळेला बघून करायचं, मग तुम्हीच स्वतःवरती किती बंधनं घालून घेतली आहेत, किती अटी आहेत तुमच्या समोर, मुलीच्या काय किंवा मुलाच्या काय. मला एका बाजूनी नाही बोलायचं, हम्म. मुलांच्या पण अपेक्षा तेवढ्या वाढलेल्या आहेत. मग तुम्ही त्याच्यामधून कुठेतरी सुवर्ण मध्य काढला पाहिजे की बरोबर. बाबा या 5-6 गोष्टी आहेत ना, ठीक आहे, मग या गोष्टी मी कॉम्प्रोमाइज करेन आणि ते पर्सन टू पर्सन बदलत जाईल ना. हम्म. प्रत्येक येणाऱ्या स्थळाशी तुम्ही निदान बोला, चौकशी करा आणि मग ठरवा. फक्त सगोत्र आहे, फक्त मंगळ आहे, फक्त एकनाड आहे म्हणून नाही म्हणायचं. हम्म. नाही, एकनाड असूनही व्यवस्थितपणे गुण्या गोविंदाने नांदणारे त्यांना मुलं बळ झालेल्या फॅमिलीज आहेत. आहेत. हम्म. हा. पण आता हे 36 गुणांवर येते मी की हे काय कसे मोजत असतात, काय असतं हे. हे जे गुण आहेत ना ऍक्च्युली ते हम्म. याच गोष्टी ज्या गुणमेलन ज्याला म्हणतं. हम्म. मग त्याच्यामध्ये राशीचा विचार येतो, त्याच्यामध्ये तुमच्या ग्रहांचा विचार येतो हम्म. पत्रिकेतल्या, त्याच्यामध्ये एकनाडीचा विचार हम्म. येतो. या सगळ्याला ना त्यांनी अमुक एक प्रत्येक ह्याला अमुक एक एवढे गुण, प्रत्येक ह्याला हम्म. अमुक एक गुण असे दिलेले आहेत आणि ते सगळे मिळून 36 गुण अच्छा. असे आहेत. पण तरीही असं म्हणतात की 36चे 36 गुण जमू नये, हा. कारण ते प्लस मायनस राहत नाही त्याच्यामध्ये, ओके. ते शून्य होते. ओ. 36 आणि 36 शून्य. अच्छा. मग काही वेळेला अशा लग्नांमध्ये प्रॉब्लेम्स, काही वेळा म्हणजे बरेच वेळेला 36चे 36 गुण जमू हे नये. सिरियल आणि फिल्म असं वाल्यांनी म्हणतात. प्लीज लक्षात ठेवा, आपण असे डायलॉग्स जेव्हा करतो की 36 गुण मिळतायत असं नका म्हणू. गमतीचा भाग आहे. नाही पण पण- खरंच आहे हे, लोकांना माहितीच. म्हणजे हा विषय तसा सिरियस आहे, आपण म्हणूया की हो. म्हणावं तसं त्याला आपल्या सोयीने गुंडाळता येण्यातला हा नाहीये विषय खरं तर. नाहीये खरं तर. नाही. आणि सगळ्यात शेवटी आपण म्हणतो तसं की तुमची मन आणि बुद्धी जुळलेली असेल किंवा Exactly. ऍडजस्ट करण्याची तयारी असेल तर याही गोष्टी ऍडजस्ट होऊ शकतात. खरंय. म्हणजे पालकांसाठी पण आणि पाल्यांसाठी सुद्धा, ज्यांच्यासाठी लग्न जमवलं. आता एखादी बाई खूप डॉमिनेटिंग असते, हम्म. पण पूर्वीच्या काळामध्ये बायकांना व्हॉइसच नव्हता, त्यावेळेला तिचं डॉमिनेशन कुठे चालायचं, मग स्वयंपाकघरात चालायचं. खरंय. नवऱ्याच्या समोर बोलण्याचीच हम्म. हिंमत नव्हती ताकद त्यावेळेला. नव्हती. आज काय झालंय, ज्यावेळेला बाई तेवढ्या हिमतीने बोलते ते नवऱ्याच्या बरोबरीने पण तेवढाच हम्म. वाद घालते ना. आणि हम्म. मला थोडं या विषयाकडे यायचं आहे हम्म. की कधीतरी
पत्रिका जुळलेले असतात, सगळं जुळलेलं असतं तुमच्या दृष्टीने, की हा संसार होऊ शकतो असंही असतं, तरी सुद्धा कधीतरी काहीतरी होतं आणि फाटतं ते. याला तुमच्या भाषेत काय उत्तर असतं? काय आमच्या भाषेत म्हणजे मी असं सांगेन की प्रत्येकाच्या पत्रिकेमध्ये लग्नाच्या बद्दलचं म्हणजे विवाह योग असणं आणि वैवाहिक सौख्य मिळणं या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. हे लोकांना आधी मुळात कळत नाही. लग्न झालं, लग्न करून दिलं, संपला विषय त्यांच्याकरता. मग त्यांच्या आयुष्यामध्ये इतके प्रॉब्लेम्स आले, असं झालं तसं झालं. पण ते त्यावेळेला हा विचार केलेलाच नसतो की मुळात पत्रिकेमध्ये विवाह योग कधी आहे हा मुद्दा वेगळा असतो. आणि इव्हन संततीच्या बाबतही मी तेच म्हणेन की संतती सौख्य आणि संतती होणं या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. एखादी गोष्ट घडणं आणि त्याच्यापासून सुख मिळणं या दोन गोष्टी वेगळ्या आहेत टोटली. हेच मुळात आपल्याकडे कोणी विचार करत म्हणजे तू योग या शब्दावर म्हणालीस त्यावर मी परत येते की विवाह योग असणं पत्रिकेत, पण वय उलटून गेल्यानंतर मग कुंडली बघणाऱ्याला दोष देणं की हा जो एक असतो की ते एक पर्टिक्युलर वय असतो, तो एक योग असतो. नाही, माझं म्हणणं असं आहे की हे पण नाही आपण म्हणू शकत, कारण काही जणांचा लग्नाचा योगच उशिरा असतो. म्हणजे मी त्याबद्दल असं नाही म्हणणार की वय उलटून गेलं. वय कुठचं वय तुम्ही कसं ठरवणार? प्रत्येकाच्या प्रायोरिटीज किंवा प्रत्येकाचं आयुष्य हे वेगळं असतं. लग्न करायचं आहे की नाही याच्यावरच मुळात आज सुरुवात आहे. बरेच जण लिव्ह इन मध्ये पण राहणार आहेत. मग तुम्ही लग्नाचं वय उलटून गेलंय असं म्हणणार का त्याला? माझ्या मते तुम्ही ज्या वेळेला लिव्ह इन मध्ये राहता तर तुम्ही एका कमिटमेंट मध्ये असता. लग्न म्हणजे काय? कमिटमेंट. इट इज ॲज वेल एज ऑफिशियल कमिटमेंट. इट इज ॲज वेल एज मॅरेज. फक्त हल्ली मुलींना काय मुलांना काय कमिटमेंट मध्ये अडकायचं नाहीये म्हणून ते म्हणतात नाही आम्ही लिव्ह इन मध्ये आहोत, विच इज सेफर वे. मी एका परीस असंही म्हणेन की ज्या प्रमाणात डिवोर्स वाढत आहेत त्याचा विचार करता असाही विचार करायला हरकत नाहीये की नाही आम्हाला लिव्ह इन मध्ये जायचं. हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण माझ्या दृष्टीने म्हणशील तर ते सुद्धा लग्नच आहे असं मी म्हणेन. हे प्रत्येकाच्या बाबत म्हणजे हल्ली तर अगदी 8वी-9वी पासून मुलींची अफेअर्स असतात. नसतील तर त्यांना तो आपला कॉम्प्लेक्स वाटायला लागतो की अरे यार माझं अफेअर नाहीये म्हणजे माझ्यात काहीतरी कमी आहे असं मुलींना वाटायला लागतं किंवा मुलांना पण. मग तू याला काय म्हणशील? ते काय त्यांचं लग्नाचं वय असतं? नाही ना. ही लाईफस्टाईल बदलत गेली आहे आपली आणि ती स्थानं लागतात म्हणजे काय मी सांगते तुला. एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहे की नाही याच्याकरता तुमच्या कुंडलीमधली काही ठराविक स्थानं ऍक्टिव्हेट व्हावी लागतात. म्हणजे त्या ग्रहांच्या दशा यायला लागतात. आपल्याला साधारणपणे माहिती असं माझी सध्या राहूची दशा चालू आहे, माझी सध्या गुरुची दशा चालू आहे, हे सर्रास बोलतात लोक. दशा हा एक वेगळाच मोठा विषय आहे. पण हे लोकांना सगळ्यांना माहिती असतं. त्या दशेप्रमाणे आता आम्हाला प्रेडिक्शन त्याप्रमाणे द्यावं लागतं. ह्याच्यात मी एक वेगळा मुद्दा मला सांगावासा वाटतोय की कम्प्युटराइज पत्रिका करून घेणं आणि त्याच्यामध्ये जे काय प्रेडिक्शन दिलं जातं आणि मग ते काही वेळेला इतकं कॉन्ट्राडिक्टरी असतं कारण ते कम्प्युटराइज म्हणजे साधं गणित केलेलं असतं त्याच्यामध्ये की या स्थानामध्ये हे ग्रह आहेत या अंशावर आहेत म्हणजे त्याचं फळ हे मिळणार आहे. इतकं साधं गणित 2+2 4. ज्या वेळेला आम्ही पत्रिका बघतो त्यावेळेला आम्ही त्या व्यक्तीचं त्या वेळेचं वय, त्यावेळेची ग्रहस्थिती आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यात घडणाऱ्या आधीच्या घटना या सगळ्या लक्षात घेतो आणि लॉजिक प्रमाणे उत्तर देतो. आता एखादा अगदी लहान मुलगा आहे आणि त्याला सुरुवातीलाच शुक्राची दशा चालू आहे. शुक्र हा छानी चोकीचा किंवा एन्जॉय करण्याचा, रोमान्सचा असा ग्रह आहे. मग तुम्ही काय म्हणाल? तो मुलगा काय जन्माला आल्यापासून अफेअर्स करणार आहे? नाही. मग ते असं असतं की नाही त्याचे खूप लाड होतील. सगळ्या बायका किती गोड आहे ना हा मुलगा, किती गोड आहे ना ही मुलगी, हे जे लाड होतात नाही ते शुक्राकडून केले जातात. म्हणजे त्याचं वय ते असतं, त्याचं वय अफेअर करण्याचं नाहीये त्या बाळाचं. करेक्ट. हे जे लॉजिक असतं ना हे आम्ही वापरतो भविष्य सांगताना, जे कम्प्युटर नाही वापरत. आणि त्याच्यामुळे पण
खूप वेळेला गैरसमज होतात की हम्म. नाही त्याच्यात काही अर्थ नसतो, हे हम्म. त्यामुळे पण समज वाढतात. मी याबाबत तुला एक उदाहरण देईन, म्हणजे की माझ्या ओळखीची एक मुलगी होती, जिचा डिवोर्स झाला आणि ती माहेरी राहत होती. बरं, अतिशय टापटीप राहायची आणि नोकरी करत होती. त्यामुळे ती ती म्हणजे मला जे वाटतं ते मी माझ्या प्रमाणे जगते. असं बघितलं तर तिला काहीही कमी नव्हतं. आईकडे राहत होती, काही म्हणजे त्यांचंही कोणाचं काही त्याबद्दल म्हणणं नव्हतं. सगळं छान चालू होतं. पण डिप्रेशन मध्ये होती. तिला ती ट्रीटमेंट चालू होती. आणि एक दिवस तिचा मला फोन आला. खूप रडत होती. मला म्हणाली मी काही दत्तक बित्तक घेणार नाहीये. तर मला कळेना की हे फॅमिली मधलं काही त्यांच्या विषय झालाय की कोणी तिला सजेस्ट केलाय, की मी तिला म्हटलं काय झालंय, तू ना घरी ये माझ्या, आपण बोलूया याबद्दल. तर तिने मला सांगितलं मी कम्प्युटराइज पत्रिका करून घेतली आणि त्याच्यामध्ये जे काय प्रेडिक्शन आहे सगळं सगळं काय खरं नाहीये. ते म्हणतात मी दत्तक घेणार आहे. मला काय दत्तक वगैरे घ्यायचं नाही. माझा जो संसार मोडलाय, मला मुलाबाळांच्यात अडकायचं नाहीये. मी तिला म्हटलं योग असणं, घटना घडणं, ह्या दोन गोष्टी पहिल्या मुळात वेगळ्या आहेत. तुम्ही ठरवू शकता, लग्नाचा योग आहे, तुम्ही लग्न आत्ता करायचंय की नाही. एखादा माणूस म्हणतो की नाही माझी परिस्थिती आत्ता नाहीये, मला नाही लग्न करायचंय, तो योग निघून जातो. मग त्याचं लग्न कधी होईल हा पुढचा योग असेल तर होतं. तसंच याही बाबत आहे की तुम्हाला दत्तक घ्यायचंय की नाही हे तुम्ही ठरव. दत्तक घेण्याचा योग आहे हे तुम्ही ठरवू शकता ना, की दत्तक घ्यायचं की नाही. बरं, त्या मुलीच्या आयुष्यामध्ये असं होतं की तिची जी चुलत बहीण होती ती इतकी लहान होती आणि तिचंही अक्षरशः आईसारखं सगळं करत होती. मी म्हटलं हे कायदेशीर दत्तक घेतलेलं नाहीये, स्वरूप आहे त्याचं ते. पण तू दत्तकच घेतलेलं आहेस ना तिला, मग तू कशाला वेगळं कोणाला दत्तक घेणार आहेस. बरोबर. हे सांगितल्यावरती ती शांत असते. म्हणजे प्रत्येक वेळेला, म्हणून मी म्हणते ना की समजुती आणि गैरसमजुती खूप आहेत या विषयामध्ये आणि तेच पसरत जातं आणि त्याच्यामुळे हे काही वेळेला बदनाम झालेलं आहे. तुम्ही जाताय कुठे, ते किती त्याप्रमाणे तुम्हाला त्याचे काय अनुभव येत आहेत हे तुम्ही त्याची चौकशी करा आणि मग पुढे जा. ज्योतिष खोटं नाहीये ना या सगळ्या ह्याच्यामध्ये. खरंय खरंय. मला सेकंड मॅरेज वरती थोडंसं विचारायचंय की ठीक आहे, यंग जनरेशनचं सेकंड मॅरेज आणि एका 40 ओलांडले 50 ओलांडले आहे आणि ते जे सेकंड मॅरेज असतं, तर हल्ली तर आता आपण म्हणूया की आफ्टर 40 आफ्टर 50 लोक लिव्ह इन मध्ये राहण्यास प्रिफर करतात. हो, पण अशा वेळेस सुद्धा मार्गदर्शन घ्यायला येतात का लोक? नाही अजूनपर्यंत आलेलं कोणी, कारण मला वाटतं तोपर्यंत प्रत्येकाची एक स्टॅबिलिटी आलेली असते आणि मला आयुष्यात काय हवंय हे त्यांना कळलेलं असतं. रादर फायनान्शियल स्टॅबिलिटी असते म्हणून, किंवा एखादा माणूस मला पटतोय की नाही हे तोपर्यंत निदान तेवढी समज आली जी मी म्हणेन अगदी 20-25 जी मुलं असतात त्याच्यात नसते. याचं कारण त्याच्यामध्ये शारीरिक आकर्षणाचा भाग जास्त असतो. जो 40 नंतर जे असतं ते कंपॅनियन म्हणून बघत असतात. मग मुळातच हे जज केलं जातं की याचं आणि माझं पटतंय की नाही आणि मग हे निर्णय घेतले जातात. त्यामुळे जनरली हे असं कोणी पत्रिका दाखवायला येत नाही लोक. डिव्होर्स या मुद्द्यावरनं मला आठवलं की सेपरेशन हा जो मुद्दा आहे की डिव्होर्स होत नाही पण पत्रिकेत असतं की सेपरेट होणार आहेत. बरोबर. जे उदाहरणं तुझ्याकडेही आहेत की म्हणजे जाऊन येऊन सेपरेशन असतं किंवा डिस्टंट मॅरेज. म्हणजे ते एक्सपिरियन्स जसं लिव्ह इन वाढलंय तसं डिस्टंट मॅरेजेस पण वाढलेली आहेत. करेक्ट. तसंच ते फक्त विकेंडला व्हिजिट करणारे असतात. मला हे का आठवलं की जसं तू दत्तक म्हणालीस की टेक्निकली दत्तक घेतलेलं नाहीये पण कोणाचं तरी कोणीतरी काहीतरी करतंय, ह्याला दत्तक घेणंच म्हटलं जातं, पालकत्व घेणं. तसंच डिव्होर्स न होता वेगवेगळ्या फॉर्मेशन मध्ये सेपरेशन्स असतात लोकांची. ही येतात पत्रिकेमध्ये लक्षात येतात. हो का? अच्छा. येतात या गोष्टी. कारण लग्न होणं आणि प्रेम होणं हे दोन वेगवेगळ्या स्थानांवरून बघतो आम्ही पत्रिकेतल्या. अच्छा. मग ते प्रेमाचं लग्नात रूपांतर होणार आहे की नाही हे आम्हाला त्यावरून कळतच की नाही बाबा हे असंच आहे. एक म्हणजे इट इज सॅड, पण माझ्याकडे एक मुलगी आली होती, तिच्या आईचा डिवोर्स झालेला होता. अच्छा. आणि
तिचे वडील लवकर गेले होते आणि त्यांचं फार काही म्हणजे खूप आजारी होते ते आणि सगळ्यांच्या, आणि तिचं एका माणसाबरोबर अफेअर होतं आणि त्याचा एक संसार व्यवस्थित चालू होता, पण तो अधूनमधून इथे यायचा आणि ही मुलगी या बाईच्या पत्रात होती. ही मुलगी त्यांना काका म्हणायची. ओके. आणि इट वॉज ऑल ऍक्सेप्टेड त्या फॅमिलीमध्ये. त्याच्यानंतर असं झालं की ती मुलगी स्वतः मोठी झाल्यानंतर तिचं लग्न झालं. ती प्रेग्नंट होती त्यावेळेला, ती माहेरी जी आली तिला सासरी परत नेलीच नाही, तिचा डिवोर्स झाला. आणि मग त्याच्यानंतर ती परत माझ्याकडे आली की बाई आता माझं ना अफेअर तर आहे, पण मी जेव्हा त्याला म्हणते की लग्न करूया तर तो नाही म्हणतो. मग मी म्हणजे मला नाही असं करायचं, तर मी काय करू. मी तिची पत्रिका बघितली तर मी जे मगाशी म्हटलं विवाह योग आणि वैवाहिक सौख्य या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तर तिच्या नशिबाने वैवाहिक सौख्य नव्हतं. मग मी तिला स्पष्ट सांगितलं, तू या गोष्टीची अपेक्षा ठेवू नकोस. तुझी मानसिक शारीरिक गरज म्हणून तुला एखाद्या माणसाबरोबर रिलेशन मध्ये राहायचं असेल तर राहा, पण तू लग्नाच्या भानगडीत पडू नकोस, ते टिकणार नाहीये, तुला त्यातून मनस्ताप होईल. आज ती सिंगल आहे, सिंगल मदर म्हणून ती आनंदाने राहते. मग हा तिचा निर्णय, तिला त्यावेळेला गायडन्स मिळाला म्हणून. ती जर अपेक्षा ठेवून राहिली असती की नाही मला लग्नच करायचंय, आयदर तिच्या त्या रिलेशन मध्ये प्रॉब्लेम आले असते किंवा ते असं तुटलं असतं, ही भांडण भांडली म्हणून, तो एक कडवटपणा मनात राहिला असता. त्याच्यापेक्षा तिने निर्णय घेतला की नाही मला हे करायचंय, मी एकटी राहीन, त्याच्यापेक्षा सुखात राहीन. म्हणजे असे काही गमतीशीर अनुभव आहेत का की लग्न तर केलंय पण सेपरेशन फॉर्मेशन ज्याच्याबद्दल आपण बोलतोय आता की आहे एक, आम्ही कधी वेगळे होऊच शकत नाही, हा कॉन्फिडन्स असताना सुद्धा सिच्युएशन येते. म्हणजे सिच्युएशनल म्हणजे आता असं आहे की भांडणही नसतात, काही नसतं, सगळं असतं, प्रेम असतं, सगळं आहे. पण एखाद्या व्यक्तीला किंवा मुलाला, त्या मी म्हणेन, किंवा मुलीला कुठेतरी बाहेरगावीच जॉब मिळतो, त्या विषयावर येणार होते. 2 वर्षाकरता मला तिकडे जायचंय, मग हे त्याचं डिसिजन असतं त्या दोघांचं, हे आपण जायचंय की नाही. मग हा सेपरेशनच आहे. मग तुम्ही जवळपास असाल तर तुम्ही दर आठवड्याला येऊ शकता, नाहीतर 2 वर्ष नाही बाबा, संपर्क नसतो, फक्त आपण व्हिडिओ कॉल करू, एकमेकांना बघून त्याच्यावरच राहू. हे स्पॅन येतात मध्ये मध्ये. म्हणजे माझं पुन्हा म्हणणं तेच आहे की लग्नाच्या ह्याच्यामध्ये एखाद्याच्या पत्रिकेमध्ये सेपरेशनचा भाग आहे का, तर ज्यावेळेला आम्ही लग्न प्रकार आहेत हे मला एक जस्ट विचारायचं होतं. पत्रिका बघताना म्हणूनच मी म्हटलं ना की गुण जमले म्हणजे पत्रिका जमली असं नाहीये. हल्लीच्या ह्याच्यामध्ये फायनान्शियली एखाद्याचा बिझनेस असेल तर त्याचा जर एखादा डाऊनफॉल असेल तर त्यावेळेला समोरची व्यक्तीला तेवढी कमाई आहे का, किंवा ते दोघं जण मिळून याच्यातून सर्व्हाइव्ह होऊ शकणार आहेत का त्या सिच्युएशन मध्ये, हे पण बघण्याची प्रॅक्टिकल सिच्युएशन्स पण बॉदर करतात या सगळ्या. किंवा सेपरेशन आहे पण म्हणून हे लग्न मोडणार आहे का, नाही. बरोबर. पण मग या गोष्टीत हा चान्स घ्यावा का, तुमच्यावरती टोटली डिपेंड असतं हे करावं का नाही. म्हणून म्हटलं की हा ना विषय असा नाहीये की 2+2 4 झाले, 22 पण होऊ शकतात. म्हणजे सेपरेशन हे सगळे विषय बघत असताना ना, आता ताई मला एक अजून गोष्ट विचाराविषयी वाटतेय तुला की जसं खूप सोशलाइज्ड असे व्हिडिओ खूप आहेत किंवा असे सो कॉल्ड भविष्य सांगणारे, यांनी आता अनेक सोशल मीडियावर अनेक जनरलाइज्ड स्टेटमेंट्स असतात, आपण म्हणूया की या राशीचं या राशी बरोबर पटतं, या राशीचं या राशी बरोबर पटत नाही. ह्याच्यात कितपत तथ्य आहे की तुम्ही हिराच आहे मग वाटेलाच जाऊ नका, त्याच्याशी लग्नच करू नका, किंवा काय अशा काही गोष्टी आहेत. ओके. म्हणजे मी अगदीच नाही म्हणणार नाही या गोष्टीला, कारण ह्याचे अनुभव येतात. अच्छा. आणि म्हणूनच मी म्हटलं ना की एकच गोष्ट नाही, त्या मुद्द्यांमध्ये कुठल्या याला कुठले किती पॉइंट्स मिळालेले आहेत त्याच्यावरती. मी जे गुणमेलनामध्ये म्हटलं की या गोष्टी करता एवढे पॉइंट्स आहेत, या गोष्टी करता एवढे पॉइंट्स आहेत. अगदी एक नाडीचं सुद्धा मी म्हणते की त्याच्यामध्ये काहीतरी हे आहेत जे फॉर्म्युला की ज्या याच्यामध्ये हे लग्न करून चालणार आहे, पण हे जे जनरलाइज केलं गेलंय तसंच हे पण आहे असं मी म्हणेन. कारण
ज्या वेळेला कुंडली तयार करतो त्यावेळेला जी आपण सगळी स्थानं बघतो, जी घरं, पहिलं दुसरं तिसरं, तर त्या पहिल्या घरामध्ये समजा आपण पहिलीच रास मेष रास आहे असं धरलं, तर ती मेष रास आहे तिथे, पण ती किती अंशावर, म्हणजे त्या राशीला सुरुवात असते त्या घराला आणि एक शेवट असतो. तर काही वेळेला असं होतं की मेष रास आहे, बरोबर आहे, पण मेष रास किती अंशावर आहे? प्रत्येक राशीला 30 अंश आहे. मग ही समजा 25-26व्या अंशावरती मेषरास आहे त्या पत्रिकेमध्ये पहिल्या स्थानामध्ये, तर त्या माणसामध्ये मेष राशीचे गुण कमी असतात आणि वृषभ राशीचे जास्त असतात. मी तेच, कारण असं म्हणतो की अरे हा वाटत नाही, हे खूप स्टेटमेंट्स असतात की एखाद्या राशीची एखादी व्यक्ती वाटत नाही, हे अंश जे आणि मी कृष्णमूर्ती पद्धतीचा अभ्यास केलेला असल्यामुळे मी सबलॉर्ड्स वरती बोलेन. एखाद्या स्थानामधले ग्रह, ती राशी कुठल्या नक्षत्रामध्ये आहे किंवा कुठल्या सबलॉर्ड त्याचा कुठला आहे, हे आमचे, मी म्हटलं तसं अंशांवरती डिपेंड असलेले हे काही भाग आहेत कृष्णमूर्ती पद्धतीतले, की सबलॉर्ड वरून आम्ही बरंचसं सांगतो. मग त्या सबलॉर्ड्स वरून सांगत असताना मला हा विचार करावा लागतो की आता मी समजा मेष रास आहे, मेष रास कितव्या अंशावर सुरू झाली आहे, त्याचा सबलॉर्ड कोण आहे, त्याच्यावरती त्या माणसाचा स्वभाव ठरतो किंवा त्याचं एकंदर कॅरेक्टर ठरतं. आम्ही ज्यावेळेला सांगतो की एखादा माणूस खूप रसिक असेल, हा माणूस म्हणजे आता वृषभ राशीच्या बरोबर ती माणसं खूप रसिक असतात, मग तो मेष राशीचा खूप पापट आहे नाही, त्याच्यामध्ये शुक्राचे गुण जास्ती आहे. प्रत्येकाच्या, हा खूप खोल विषय आहे आपल्याकडे. म्हणजे मी तर सांगेन जे याच्यावरती जे कार्यक्रम केले गेले त्यामुळे राशींबद्दल सगळ्यांना असं वाटायला लागले आम्हाला खूप ज्ञान आलंय. मी तेच म्हणून त्याच्यावर आले की सोशल मीडियावर जे काही ज्ञान मिळतं, आपण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरच बोलतोय, पण मी म्हणेन सोशल मीडियावरती सतत काही ना काहीतरी सांगितलं जात असतं आणि त्यातले काही तोडगे हे खरंच करण्याजोगे असतात. मी म्हणेन तोडगे किंवा उपाय सांगितले जातात ते, आणि माझं म्हणणं असं आहे की इफ इट इज इझी, मी करून बघा ना. कारण आता जे मी ऐकते ते सुद्धा काही मी सगळे केलेले नसतात किंवा मी तोडग्यांवर येते की जे तू म्हणालीस की तोडगे सांगितले जातात, आपण बऱ्याचदा ऐकतो, आपण तसं करायलाही लागतो, पण आपल्याला त्याचे रिझल्ट मिळत नाहीत किंवा काहीतरी वेगळं घडतं. म्हणजे जे काही कॉमनली सांगितलेलं असतं, पुन्हा त्याच्यासाठी सुद्धा मार्गदर्शन आवश्यक आहे का? ते वाईट आहेत असं म्हणत नाहीये मी, ते त्यांच्या अनुभवावरनं मार्गदर्शन करत असतात की तुम्हाला वास्तू, स्पेशली वास्तू या विषयाकडे, खरं तर हा वेगळाच विषय, पूर्णपणे वेगळा आहे, पण म्हणजे लोक ते ऐकतात, त्यांच्या पद्धतीने ते ग्रास्प करतात, अर्धवट ऐकतात. मी ना याबाबत तुला एक वेगळीच गोष्ट सांगेन जी मी बऱ्याच प्रवचनांमधून ऐकलेली आहे. की एक गुरु होते आणि खूप मंत्र साधना आणि असं सगळं करणारे, आणि ते एक दिवस त्यांना कुठल्या तरी कामाकरता नदीच्या पलीकडे जाण्याची वेळ येते. ते होडीतून पलीकडे जातात आणि एका झोपडीमधून त्यांना काहीतरी मंत्र म्हटल्याचा किंवा जप केल्याचा असा आवाज ऐकायला येतो. तर ते जाऊन बघतात, ते अगदी खेडूत अशिक्षित असा एक माणूस असतो आणि तो काहीतरी मंत्र म्हणत असतो. तर ते त्याला थांबवतात आणि ते म्हणतात, तू काय करतोस? मला असं मंत्र कोणीतरी म्हणायला सांगितलंय आणि तो रोज म्हणतो तो मंत्र आणि माझ्याकरता ते चांगलं आहे असं मला सांगितलं. तर ते म्हणतात की नाही हे ना मी तुला सुधारणा करू शकतो की हा मंत्र अशा पद्धतीने. तर म्हणे काय होईल त्याने? तर म्हणे मी तू जर या मंत्राचं पठण केलं असतं तुझ्यात एवढी ताकद येईल की तुझ्या पाण्यावरून पण चालत जाशील. हे झालं, ते त्यांचं काम करून येतात आणि परत जाताना होडीमध्ये बसतात आणि त्यांना ना अचानक मागून हाका ऐकायला येतात आणि ते मागे वळून बघतात तर तोच खेडूत जो असतो तो पाण्यावरूनच धावत येत असतो आणि तो त्यांना विचारतो, तुम्ही जे मला शिकवलं ना ते मला नीट कळलं नाही, आठवत नाहीये, तुम्ही जरा मला ते परत सांगा ना.
ह्याच्यात काय झालंय म्हणजे श्रद्धा, तुमचा विश्वास. मी नेहमी म्हणते तोडगे, उपाय, मंत्र, मंत्रांचे उच्चार योग्य झाले तर त्याचे जास्तीत जास्त चांगले परिणाम मिळतात. ते तेवढंच करेल. पण तोडगे आणि उपाय जेव्हा सांगतो त्यावेळेला त्याच्यावर तुमचा विश्वास किती आहे याचं कारण माझं स्वतःचं मत असं आहे की जेव्हा तुम्ही ही गोष्ट करत असाल तेव्हा मी या कारणाकरता हे करतोय म्हणून तुम्ही पुन्हा स्वतःला सांगा मला ही गोष्ट हवी आहे किंवा मला ही गोष्ट करायची. ही तुमची स्वतःची विल पॉवर वाढवणार त्याचा परिणाम जे पुन्हा आलं कालचा की कॉस्मिक एनर्जी ही वाढत असते त्या ह्याच्यातून. तुम्ही अमुक एक गोष्टी करता, ही गोष्ट करतोय मी या श्रद्धेने ज्या वेळेला करता तुम्ही पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने ती गोष्ट करता आणि तुमची स्वतःची एनर्जी त्या करता. फक्त तोडगे उपाय सांगितलाय म्हणून कोणीतरी सांगितलंय म्हणून हा ठीक आहे मी ते करतो बघूया. योग खडतर आहे ना एखाद्या गोष्टीचा तुम्हाला कष्टाने ते मिळवायला लागणार आहे. त्यावेळेला माझं म्हणणं असं की तुमची विल पॉवर वाढवण्याकरता आजूबाजू जे डायलॉग्स आहेत कायनात मदत करते तुम्हाला मग ती कायनात मदत करण्याकरता या गोष्टी हेल्प करत असतात. तुमची विल पॉवर. आजचा भाग आपण इथेच थांबवतोय पण सिद्धार्थ आर्टिझनल ब्रँड कडनं तुझ्यासाठी एक गिफ्ट आहे. तर ही छान अशी हँडमेड डायरी आहे आणि मी हे जे काही कॉस्ट्युम्स घातलेले आहेत ते सिद्धहस्तच्या ब्रँडचेच आहेत आणि याच्याबद्दल एक डिटेल वेगळा पॉडकास्ट आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत की हे एक्झॅक्टली काय आहे आणि याचं कार्य कसं चालतं. पण तोवर तुम्ही बघत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आम्हालाही सुचवा तुमच्या अंतर्मनातल्या गुजगोष्टी. डायरी. थँक्यू फॉर दिस. येस.